हे ऐकतात गोड बोलणारी कैकेयी लगेच उठून उभी की राहिली. तिने दासी मंथरेस दिव्य असे सोन्याचे नुपूर दिले व ती म्हणाली, अगे रामाचा राज्याभिषेक ही तर आनंदाचीच वार्ता आहे, मग तू या संकट आहे असे कसे काय म्हणत आहेस? भरतापेक्षा रामच मला अधिक प्रिय असून तो मला आवडणाराही, माझ्याशी सदैवच गोड बोलणारा आहे. तो तर कौशल्य आणि मी असा आमचेकडे तर राम भावनेनेच की पाहत असतो, समभावनेनेच की पाहत असतो. तो तर नित्य माझी सेवाही करीत असतो. अगे मूर्ख स्त्रिये, अशा त्या रामापासून तुला कोणते बरे भय वाटत आहे ते मला सांग बरे. हे ऐकल्यानंतर अकारण वैर करणारी कुब्जा विषण झाली आणि म्हणाली, हे राणी, माझे वचन ऐकावे. खरे तर आता तुझ्यावरतीच मोठे संकट येऊ घातले. तुला संतुष्ट करण्याकरिता तर राजा दशरथ तुझ्याशी गोड बोलत असतात. ते फार कामुक आणि खोटारडे असून तुला केवळ शब्दांनीच संतुष्ट करीत असतात. रामाच्या मातेची सर्व कार्ये पुरी करतात. रामाच्या मातेची सर्व कार्ये पूर्ती करतात. ही गोष्ट मनात ठेवून त्यांनी तुझ्या पुत्र भरतास शत्रुघ्नासह आजोळी पाठवून दिले आहे. यामुळे सुमित्रेचे पण भलेच की होणार आहे, यात संशय नाहीच. कारण लक्ष्मण हा तर रामाचा अनुयायी आहे, म्हणून तोही राज्यभोगाचा अनुभव घेईल. मात्र भरतास रामापुढे त्याचा दास म्हणूनच की राहावे लागेल. नाहीतर कदाचित त्यास लवकरच नगरातून हाकलून दिले जाईल किंवा त्याचे प्राण हरण केले जातील आणि तुला मात्र एखाद्या दासीप्रमाणेच कौशल्याच्या सेवेत राहावे लागेल. अशा रीतीने सौतीकडून अपमानित होण्यापेक्षा प्राणत्याग करणेच अतिश्रेयस्कर. म्हणून तू आज लगेचच भरताच्या राज्याभिषेक आणि रामासाठी 14 वर्ष वनवासस्तव प्रयत्न करावेत. हे राणी, असे घडल्यास तुझा पुत्र निष्कंटकपणे राज्यपदी येईल. याकरिता मी अगोदरच योजलेला उपाय तुला सांगतो. पूर्वी काळी देव असुर सुद्धा मध्ये स्वतः इंद्रानेच धनुर्धारी महारथी अशा महाराज दशरथ यांना सहाय्यास्तव प्रार्थना केली होती. हे सुंदरी, त्यावेळी सर्व सेनेसह तुला बरोबर घेऊन राजा दशरथ गेले होते. धनुर्धारी राजा दशरथ युद्धात मग्न असताना रथाच्या कण्याची पाचर तुटून खाली पडली. ही बाब राजा दशरथांच्या लक्षात काही आली नाही. त्यावेळी तू धैर्याने आपला हात त्या कण्याच्या छिद्रामध्ये घातलास आणि हे कृष्णाक्षी, पतीचे प्राण वाचविण्यासाठी तू बराच वेळ त्या स्थितीमध्ये राहिलीस. सर्व दैत्यांना ठार करून शत्रूंचे दमन करणाऱ्या महाराज दशरथांनी तुझ्याकडे पाहिले. तुला त्या स्थितीमध्ये पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटून प्रसन्नतेने त्यांनी तुला आलिंगन देऊन तुला वर येण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यामुळे तू आता 2 वर मागावेस. असे राजा दशरथांनी सांगितलेले वर तू असे सांगितलेस की माझे 2 वर आपल्याकडे माझी ठेव म्हणून राहू देत. योग्य वेळी मी मागणी केल्यावर आपण ते मला द्यावेत. ठीकच असे म्हणून राजांनी तुला युद्धभूमीवरील शिबिरात चलण्याविषयी सांगितले. महाराणी, हा सर्व वृत्तांत मी तुमच्याकडूनच ऐकल्याने मला स्मरण झाले. म्हणूनच हे भामिनी, तू आता रागाने क्रोधाभवनी प्रवेश करून आपले सर्व अलंकार इतस्तता फेकून
तुझे अभिष्ट कार्य पूर्ण होईपर्यंत भूमीवरतीच भोबुळेवरच झोपून राहा. त्रिवक्रा मंथरेने सांगितलेली वचने ऐकून दुष्ट संघामुळे कैकई कन्या कैकईची बुद्धी भ्रमिष्ट होऊन तिला अहितामध्ये हिताची भावना दिसू लागली. बुद्धी दूषित झाल्या कारणे तिला दासी मंथरेचे सर्व कथन खरेच वाटू लागले. तिने काहीशा आश्चर्याने तिला विचारले, तुझ्यात इतकी बुद्धी कशी काय आली? अगं कुबडे, तू इतकी शहाणी आहेस हे मला ठाऊकच नव्हते. जर माझा पुत्र भरत राजा झाला तर मी तुला 100 गावे बक्षीस देईन. आता तू तर मला प्राणाहूनही प्रियकी झाली आहेस. असे बोलून कैकई रागाने चटकन कोपभवनी शिरली. आपले सर्व अलंकार उतरून तिने सर्वत्र विखरून टाकले आणि मळकट वस्त्रे परिधान करून मलिनतेनेच भूमीवर पडून राहिली. ती म्हणाली, अगं कुब्जे ऐक, जोपर्यंत रामवनी जात नाही तोपर्यंत हे वक्रे मी प्राण त्याग तर करीन किंवा अशीच या भूमीवर पडून राहील. मग तू असेच करावेस. असे केल्याने तुझे कल्याणच होईल की. कैकईस असे सांगून कुब्जा आपल्या घरी निघून गेली. आणि इकडे कैकईने तिच्या सांगण्याप्रमाणेच केले. एखादा मनुष्य अत्यंत धैर्यवान, दयाळू, सदाचाराने संपन्न, गुणी, नीतिवान, गुरुसेवेत तत्पर आणि विद्या व विवेक यांनी संपन्न असला तरी ज्याचे बुद्धीवर पापाचे सावट पडले आहे, दुष्टांच्या सततच्या संगतीने हळूहळू दुष्टांच्या बुद्धी प्रभावाने तोही दुष्टांप्रमाणेच बनत असतो. हेच खरे. म्हणून नेहमीच दुष्ट पुरुषांची संगत सोडावीच. दुसंग करणारा माणूस हा राणी कैकई प्रमाणेच स्वतःच्या पुरुषार्थापासून भ्रष्ट होत असतो. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी अयोध्या कांडाचा 2रा सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.